Good afternoon, sir. Good afternoon, students. Good afternoon, sir. Good afternoon, sir. तुम्हाला सर्वांना स्क्रीन दिसते का रे? Yes, sir. Yes, sir. श्रीधर, Yes, sir. आज सगळे होते का? येतोय सर. आ? येतोय सर. काय म्हणतो? येतोय सर. अरे बाळा, आज सगळे तासाला होते का? होते. मग आज कमीत की श्रीधर, ज्ञानेश्वर, प्रणाली, राजकन्या, रणवीर, श्रावणी. बाकीचे कुठे आहेत? काय माहित? सर 10-12 असतात रोज मीटिंगला. अजून 80 चालू. आज हे आलं नाही आपला काय ते काटे काटे गिराज आलं नाही का? नाही आला. नाही. सकाळी आलता का? पण नाही. आलता. सकाळी हा लेक्चर श्रीधर. ती सगळ्या लेक्चरला होता. श्रीधर, गपची Yes, बसतो का? sir. सगळं दिसतंय मला इथं, बरं का? तू स्क्रीनवर काय करतो सगळं दिसतंय मला इथं. सर, ती चुकून माझ्याकडून हात हे झाला. हा, आता नाटक सगळं तू इथं मी लॅपटॉपवर बसलोय, लक्षात ठेव, मोबाईलवर नाही आहे. कोण काय करतंय सगळं दिसतंय मला इथं. तुम्ही जर कॅमेरा ऑफ जर केला असेल तर, कळलं का? सर, एवढं आम्हाला कॅमेरा ऑफ असले मला दिसत नाही. अरे तो आयटी टीचर समोर बसला, लक्षात ठेव. कशाच्या पुढं? आयटी टीचर. आयटी टीचर. हा, लक्षात ठेव. बरं ठीक आहे, आपण सुरुवात हरायची का? करा सर.
येस सर. हा काय सुरुवात? बरं ठीक आहे. करा. आणि आता सर्वांना लक्षात ठेवायचं बरं का. आता मी तुम्हाला काय महत्वाचे पॉईंट सांगतो. सर्वांजवळ वही पेन आहे का? नाही सर, थांबा की. सर. सगळ्यांनी आपल्या जवळ छोटस नोटबुक आणि पेन घ्या. श्रीधर, येस सर. ज्ञानेश्वर, प्रणाली, राजकन्या आणि रणवीर आणि श्रावणी, फक्त एवढे जण आहेत. ठीक आहे. सर मी वही पेन घेतलाय का सांगा बर. हा, नाव we can start the lecture. Our first unit 1 is introduction to horticulture. Dear students, this is our first topic, horticulture. माझा सर्वांना आवाज येतोय व्यवस्थित क्लिअर? Yes, sir. येत आहे सर. Yes, sir. व्हेरी गुड. श्रावणी? Yes, sir. ठीक आहे, ठीक आहे. बघा, फर्स्ट वी लर्न अबाउट व्हॉट इज मीन हॉर्टिकल्चर. ठीक आहे, आपण पहिल्यांदा बघूया हॉर्टिकल्चर म्हणजे काय ते पहिल्यांदा बघूया आपण. हॉर्टिकल्चर इज अ सायन्स as well as an art of production, utilization and improvement of horticultural crop. What does mean समजतं सर्वांना? What is mean horticulture? It is a science and as well as art of production, utilization and improvement of horticultural crop. आता हॉर्टिकल्चर हे काय आहे बाळांनो? एक सायन्स आहे as well as art. Then what is mean horticulture? Which type horticulture crop are come? Here is some example such as fruit and vegetable, spices and contentment, ornamental, plantation, medicinal and aromatic plant. आता तुम्ही सर्वांना माहित आहे की आपण प्रगत शेतकरी किंवा एखादा चांगला शेतकरी आपण कसा बघू शकतो? त्याच्या शेतामध्ये एक नेट असतं बघा, प्लास्टिकचं जाळं असतं बघा, पूर्ण पाहिलं असेल तुम्ही ना? प्लास्टिकचं पूर्ण असं बंदिस्त असतं बघा, असते की नाही? बघितलं नाही सर. यस. येस सर. त्यामध्ये बघा असे बरेच फुलं असतात किंवा फळांचे रोप असतात, असे बरेच असतात की नाही? बघितलंय. हा, Yes, sir. पूर्ण प्लास्टिकच्या पॅकिंग मध्ये असतं बघा, पॅकिंग असतं बघा पूर्ण. त्यामध्ये फक्त कमी उष्णता लागावी म्हणून असं पूर्ण पॅकिंग केलं असतं बघा. येस तुम्हाला सर. त्या दिवशी तुम्हाला फोटो पण दाखवला होता, दाखवलेली. आहे की नाही? येस सर, दाखवलेली. दाखवू अजून पण? येस सर. माझी स्क्रीन तुम्हाला दिसते का? Yes, sir. दिसते. काय ओपन केलंय मी? इंट्रोडक्शन टू हॉर्टिकल्चर. Unit 1 Introduction Horticulture. बर, ठीक. आता काय दिसतंय? काय नाही सर, तेच दिसतंय. Google. हा, इथं तुम्हाला दिसतंय पिक्चर मध्ये Yes, दिसतंय sir. बघा. या ठिकाणी अशा पूर्ण पॅकिंग मध्ये दिसतंय का? हॉर्टिकल्चरला मराठीत काय म्हणतात? अरे हे हा शब्द इंग्लिश मध्ये आहे, पण आपण त्याला तसं मराठीमध्ये स्पेसिफिक शब्द तसा नाही काय, तरी पण बघूया आपण काय सापडतं का. सर नर्सरी. दिसतंय का? फलोत्पादन. चला मराठी त्याला शब्द काय आहे? फलोत्पादन. दिसतंय ना? येस. हा, ठीक आहे. बघा, या अशा टाइप मध्ये हॉर्टिकल्चर. आता ह्यामध्ये बघा बरेच असे झाड आहेत, रोप आहेत, त्यानंतर फुलांची अशी रोप आहेत,
आहेत का? आपण ह्यामध्ये Yes. अशा ह्या हॉर्टिकल्चरचं प्लांट आहे पूर्ण आहे. यामध्ये असे बरेच वेगवेगळे झाड असतात. आता इथं आपण डेफिनेशन मध्ये पाहिलेलं आहे. Horticulture is a science as well as an art of production, utilization and improvement of horticultural crop such as fruit, vegetable, spices and condiment, ornamental, then plantation, medicinal and aromatic plants. आता तुम्हाला माहित आहे फ्रुट्स फळं आहेत, त्यानंतर भाज्या आहेत, नंतर मसाले आहेत, त्यानंतर ऑर्नामेंटल म्हणजे शोभेच्या असं बघा शोभेचे फुलं असतात किंवा शोभेचे काही प्लांट असतात. असंच की नाही रे? आपण लग्नामध्ये किंवा बर्थडेच्या पार्टीला असे आपण बघतो बघा शोचे झाड असतात बघा, असतात की नाही? Yes, sir, असते. हा, दॅट इज ऑर्नामेंटल. देन प्लांटेशन. आता बघा आपण ज्यावेळेस एखादा मोठा काहीतरी कार्यक्रम असतो, आपल्याला फुकटमध्ये झाडे मिळतात, तर हे अशा हॉर्टिकल्चर मध्ये ते झाडं तयार केले जातात आणि ते विकतात. त्यानंतर मेडिसिनल म्हणजे असे काही झाड असतात की औषधी असतात, ते देखील ह्या हॉर्टिकल्चर मध्ये तयार केले जातात. तुम्हाला पुन्हा सांगतोय याची डेफिनेशन बघा. हॉर्टिकल्चर इज अ सायन्स as well as an art of production. कशाचं आपलं प्रोडक्शन? फॉर एक्झाम्पल प्लांटेशन असेल किंवा मेडिसिनल असेल, हे जे काही झाडं आहेत त्या झाडाचं आपल्याला काय करायचंय? प्रोडक्शन, युटिलायझेशन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप. दिस इज द वन डेफिनेशन ऑफ हॉर्टिकल्चर. इट इज क्लिअर? Yes, sir. Yes, sir. Horticulture is a small definition. Horticulture means easily science as well and art. एक छोटस त्याला आपण त्याला विज्ञान म्हणू शकतो किंवा आपण एक टॅक्ट आहे, ऍज वेल एज आर्ट आहे, हे देखील कला पण आहे. तुम्ही हॉर्टिकल्चर मध्ये कशा प्रकारे तुमचं डोकं लावू शकता किंवा कशा प्रकारे आपण घेऊ शकतो. दिस इज ऑल्सो आर्ट ऑफ प्रोडक्शन, युटिलायझेशन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप. यामध्ये कुठले कुठले असतात बघा? फ्रुट्स आहे, व्हेजिटेबल आहे, स्पायसेस आहे, कंडिमेंट आहेत, ऑर्नामेंटल, प्लांटेशन, मेडिसिनल अँड अरोमॅटिक प्लांट. अरोमॅटिक प्लांट म्हणजे सुगंधी वनस्पती, जसे की फ्लॉवर्स असतील, असे अनेक आहेत. देन नेक्स्ट पॉइंट, हॉर्टिकल्चर क्रॉप रिक्वायर इंटेन्स केअर इन प्लांटिंग, कॅरिंग आउट एंटरकल्चर ऑपरेशन, मॅनिप्युलेशन ऑफ ग्रोथ, हार्वेस्टिंग, पॅकेजिंग, मार्केटिंग, स्टोरेज अँड प्रोसेसिंग. आता हे हॉर्टिकल्चरचे क्रॉप आहेत किंवा त्याचे जे काही रोप आहेत त्याला कशी लागते? रिक्वायर इंटेन्स केअर, म्हणजे त्याची काळजी अतिशय चांगली घेतली पाहिजे. जर ह्याची काळजी व्यवस्थित घेतली नाही तर ह्या हॉर्टिकल्चरचा उपयोग काहीच होत नाही. त्यामुळं काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. कशामध्ये बघा? देन ऑपरेशन, मॅनिप्युलेशन ऑफ ग्रोथ, हार्वेस्टिंग, पॅकेजिंग, marketing, storage and processing. India is the second largest producer of fruits and vegetable in the world after China. भारत हा सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे कशामध्ये? प्रोडक्शन ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल इन द वर्ल्ड आफ्टर चायना. चायना इज द फर्स्ट रँक फॉर produce fruit and vegetable. In India, about 55 to 60% of total production population depend on horticulture and allied activities. Horticultural crop constitute a significant portion of the total agricultural producer in India. They cover a wide cultivation area and contribute about 28% of the gross domestic product, that is the GDP. This crop account for 37% of the total export of agricultural equipment from India. आता बघा तुम्हाला सर्वांना माहित आहे आपला जो भारत देश आहे तो कृषी प्रधान देश आहे, हे सगळ्यांना माहित आहे. आपलं जास्तीत जास्त जे उत्पन्न आहे किंवा आपला जे जास्तीत जास्त जो विकास आहे तो आपल्या शेतीवर डिपेंड आहे, सगळ्यांना माहित आहे ना?
Yes, येस sir. सर. हा म्हणजे बघा आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर भारत हा असा देश आहे की तो सेकंड लार्जेस्ट कंट्री आहे कशामध्ये प्रोड्यूस इन व्हेजिटेबल अँड फ्रुट्स. चायना हा एक नंबरला आहे तरी देखील 55 ते 60% हे कशाचं आहे प्रोडक्शन डिपेंड ऑन ऑर्गल्चर अँड अलाइन ऍक्टिव्हिटीज. आता जे आपल्या भारतामध्ये जे काही 55 ते 60% जे काय लोक आहेत कशावर डिपेंड आहेत ते ऍग्रिकल्चर अँड अलाइन ऍक्टिव्हिटीज. शेतीवर किंवा शेतीपासून काही अनेक अशा गोष्टी असतात त्याच्यावर डिपेंड आहेत म्हणजे त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होत असतो. देन आपल्या ऑल ओव्हर जर जीडीपी जर म्हटला जीडीपी म्हणजे ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट हा किती आहे 28% आहे कशामध्ये या ऍग्रिकल्चरच्या क्षेत्रामध्ये. ठीक आहे. देन दिस इज द फर्स्ट पॉइंट ओव्हर. तुम्हाला सगळं हा फर्स्ट पॉइंट समजलाय का? येस सर. Yes, sir. हा मेन आहे कारण जो मेन जर तुम्हाला समजलं पुढचं ऍक्टिव्हिटी तुम्हाला समजायला सुरू होतं. ठीक आहे. हॉर्टिकल्चर म्हणजे काय समज असेल त्यानंतर हॉर्टिकल्चरचे कशा प्रकारचे फूड एक्झाम्पल आहेत त्यांनी पण तुम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे. यामध्ये काही अडचण आहे? नो No, सर. sir. ठीक आहे. जर तुमच्याकडे पीडीएफ तर आहे तुम्ही काय करायचं आज लेक्चर झाल्यानंतर ना डेफिनेशन बुक मध्ये किंवा सॉरी नोटबुक मध्ये लिहून ठेवा जे की पॉइंट्स आहेत ते लिहून ठेवायचं. ठीक आहे. त्यामुळे तुमचं एक छोटंसं काम सोपं होऊन जाईल. जर तुम्ही वेळच्या वेळेस जर पूर्ण केलं तर परीक्षा वेळेस तुम्हाला धावपळ करायची गरज पडत नाही हे लक्षात ठेवा. देन आवर नेक्स्ट पॉइंट दॅट इज सेशन 1 हॉर्टिकल्चर अँड इट्स इम्पॉर्टन्स. आता हॉर्टिकल्चर त्याचं महत्व बघू आपण. द टर्म हॉर्टिकल्चर इज डिराइव्ड फ्रॉम टू लॅटिन वर्ड. हॉर्टस मीन्स गार्डन अँड कल्ट्रा मीन्स कल्टिवेशन. आता जो हॉर्टिकल्चर हा शब्द जो आहे तो दोन लॅटिन शब्दापासून आला आहे. HORTUS हॉर्टस मीन्स गार्डन. तुम्हाला सगळ्यांना माहित आहे गार्डन माहिती आहे ना? येस. Yes, sir. पहिला शब्द काय हॉर्टस अँड सेकंड वर्ड इज कल्ट्रा म्हणजे कल्टिवेशन. कल्टिवेशन म्हणजे काय रे बाळांनो? लागवड. लागवड करणे किंवा एखाद्या गोष्टीचं उत्पन्न घेणे आहे की नाही उत्पन्न घेणे किंवा आपण काय पण त्याला म्हणू शकतो. म्हणजे हा जो शब्द आहे हॉर्टिकल्चर तो दोन शब्द कुठले आहेत त्याचे हॉर्टस अँड कल्ट्रा. दिस इज द टू वर्ड्स gardens and cultivation. This is the main word. Then it derived from two words, Latin words. These are the Latin words. And last word काय झाला horticulture. It refer to crop cultivated in an enclosure that is a garden cultivation. हे जे क्रॉप्स घेतलं कशामध्ये जातं इन अँड एनक्लोजर बंदिस्त असतं. ठीक आहे. हे ओपन असतं का बाळांनो? नाही. हा एखाद्या अशा बंदिस्त ह्यामध्ये हे पीक घेतलं जातं. ठीक आहे. दॅट इज अ गार्डन कल्टिवेशन. त्याला आपण काय म्हणू शकतो गार्डन कल्टिवेशन. काय अडचण यामध्ये तुम्हाला? नो सर. हा समजतंय? अवघड वाटतंय काय? No. अवघड वाटतंय काय? नाही. हा ठीक आहे. नाव अवर नेक्स्ट पॉइंट फीचर अँड इम्पॉर्टन्स. आता बघा हॉर्टिकल्चरचे फीचर काय आहेत आणि इम्पॉर्टन्स काय आहेत बघू आपण. हॉर्टिकल्चर क्रॉप परफॉर्म अ व्हायटल रोल इन द इंडियन इकॉनॉमी बाय जनरेटिंग एम्प्लॉयमेंट, प्रोव्हाइडिंग रॉ मटेरियल टू वेरियस फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज अँड हायर फार्म प्रोबॅबिलिटी ड्यू टू हायर प्रोडक्शन अँड एक्सपोर्ट अर्निंग फ्रॉम फॉरेन एक्सचेंज. आता बघा हॉर्टिकल्चर तुम्हाला डेफिनेशन कळलेलं आहे त्याचं आपण एखादं उदाहरण सुद्धा सांगू शकतो किंवा त्याला आपण गार्डन कल्टिवेशन हा दुसरा शब्द झाला. काय कुठला शब्द आहे गार्डन कल्टिवेशन आहे की नाही? सोपा शब्द आहे ना? सर्वांना माझा आवाज येतोय ना? पण हा जर प्रॉब्लेम असेल तर सांगत चला. आणि तुमच्याकडे नोटबुक असे आहे ज्यावेळेस एखादं की पॉइंट असेल तर लगेच लिहून ठेवत जावा. ठीक आहे.
आता बघा तुम्हाला इथं काय सांगितलंय तर हॉर्टिकल्चर क्रॉप परफॉर्म अ वायटल रोल इन द इंडियन इकॉनॉमी. भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये हा हॉर्टिकल्चर इज अ वायटल रोल आहे. दॅट इज अ दे कॅन अर्न मनी. बाहेरच्या देशाचा आपण एक्सचेंज करू शकतो, म्हणजे आपण त्यातले तिकडचा पैसा आपल्याकडे आणू शकतो. कसं तर हे आपलं प्रोडक्ट तिकडे आपण विकू शकतो. दॅट कॅन वी कॅन अर्न फॉरेन एक्सचेंज. ठीक आहे. अँड दिस हॉर्टिकल्चर generating employment, providing raw material to various food processing industries. आता बघा तुम्हाला सर्वांना माहित आहे की बरेच असे काही फ्रुट्स आहेत किंवा व्हेजिटेबल्स आहेत किंवा असे काही क्रॉप्स आहेत त्यापासून अनेक गोष्टी बनवतात. जसे मेडिसिन असेल किंवा सोप असेल, असे काही बरेच गोष्टी आहेत की ते बनवतात. हे हा सगळं रॉ मटेरियल कोण पुरवतं तर शेतकरी पुरवतो. म्हणजे शेतकरी पासून रॉ मटेरियल पुरवून त्या बऱ्याच कंपनीला. आता बघा आपण मँगो जे आहे आपण ते ज्यूस पितो बघा, कुठलं ते फ्रुटी, मँगो फ्रुटी आहे की नाही. मँगो जे फ्रुटी आहे हा ते कुठनं त्यांना मिळालं तर शेतकऱ्यानं त्यांना आंबा त्यांना दिलेला आहे, त्यामुळे त्यांना मँगो फ्रुटी त्यांना म्हणजे करता आलं. दिस इज द रॉ मटेरियल. ठीक आहे. देन हॉर्टिकल्चर क्रॉप आर अ सोर्स ऑफ व्हरायबिलिटी इन फार्म प्रोड्यूस अँड डाएट. आता हॉर्टिकल्चरचे क्रॉप्स आहेत आर सोर्स ऑफ व्हरायबिलिटी इन फार्म प्रोड्यूस अँड डाएट. त्यामध्ये अनेक प्रकारच्या व्हरायटी असतात, अनेक प्रकारचे काय असतात व्हरायटीज असतात. दे आर अ सोर्स ऑफ न्यूट्रिएंट, विटॅमिन्स, मिनरल, फ्लेवर, अरोमा, डायटरी फायबर्स. बघा फक्त पैसाच मिळत नाही तर त्यापासून आपल्याला काय मिळू शकतं, न्यूट्रिएंट, प्रथिन आहेत, विटॅमिन्स आहेत, मिनरल्स आहेत, फ्लोअर्स आहेत, देन अरोमा, डायटरी फायबर्स. बघा अशा अनेक गोष्टी आपण हॉर्टिकल्चर जे क्रॉप्स आहेत त्यापासून आपण घेऊ शकतो. देन दे कंटेन हेल्थ बेनिफिटिंग कंपोनंट अँड मेडिसिन. बघा आता हे झालं हेल्थ विषयी. आपण हॉर्टिकल्चर पासून काय म्हणू शकतो, हेल्थ बेनिफिट आहेत. बघा फळापासून आपण बरेच हे करू शकतो किंवा आपण त्याला काय म्हणू शकतो ना, आपलं डाएट चांगलं ठेवू शकतो. देन these crop have aesthetic value and protect the environment. These horticulture not only provide health, not only money, but also aesthetic value and protect the environment. हे निसर्गाला वाचवण्याचं देखील काम करतं. बघा the comparative production per unit area of horticultural crop is higher than field crop. That is paddy crop give a maximum yield of only 30 square hectare. That is a hectare. While banana crop give 300 to 450 hectare and grapes 90 to 150 hectare. म्हणजे बघा प्रोडक्शन आहे पर युनिट एरिया का हॉर्टिकल्चर क्रॉप इज हायर दॅन फील्ड एरिया क्रॉप. जे आपण हॉर्टिकल्चर जे क्रॉप आहे ते इतर फील्ड पेक्षा हे जास्त आहे प्रोडक्शन. आता आपण जे शेती करतो ते कशी करतो, अशी मोकळी करतो की नाही. आपण असं बंदिस्त असतं का रे कोणाचं, आपल्याकडे मॅक्झिमम हे पूर्ण ओपन आहे की नाही. पण हे हॉर्टिकल्चर जर उपयोग केला, बघा तुम्ही सुद्धा शेतकरी आहात आणि तुम्हाला पण हे उपयोगी पडू शकतं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला जर हे हॉर्टिकल्चरचा उपयोग जर केला तर बघा paddy crop give a maximum yield of only 30 hectare, while banana crop give 100 400. बंद करा रे आवाज. ठीक है. Fruit and plantation crop can be cultivated in place where the slope of land is uneven or undulating. Mango and cashew nuts are cultivated on a large scale in hilly and hilly back area of the Konkan region. आता बघा तुम्हाला माहित आहे
आंबा आणि काजू, कॅशनट मीन्स काजू, हे कोकणामध्ये जास्त प्रमाणामध्ये पिकलं जातं. तसंच आधारे हे देखील आपण त्यामध्ये वातावरण करू शकतो आपल्या भागामध्ये, कारण ह्या पिकांना वातावरण अतिशय पोषक लागतं. ठीक आहे. द क्रॉप आर युजफुल फॉर कल्टिवेशन इन वेस्टर्न लँड और पोअर क्वालिटी सॉइल. The crop are useful for cultivation in wetland or poor quality soil. अण्णा तासामध्ये आहे, या शाळेत आहे मी. हो आहे, दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 3 पर्यंत आहे. नाही आज आले नाहीत. ठीक. नेक्स्ट, such crop are of high value, labor intensive and generating employment throughout the year. आपण ह्याच्या प्रकारे आपण हाय व्हॅल्यू म्हणजे एखाद्या पिकाचे व्हॅल्यू आपण वाढू शकतो, त्यापासून आपण उत्पन्न करू शकतो. त्यानंतर लेबर इंटेन्सिव्ह अँड जनरेट एम्प्लॉयमेंट थ्रू आउट द इयर, आपण ह्याच्यापासून लोकांना काम देऊ शकतो. देन हॉर्टिकल्चरल प्रोड्यूस सर्व्ह ॲज अ रॉ मटेरियल फॉर various industries such as processing, pharma, medical, perfumery and cosmetic, chemical, cosmetry, oil and paint. They have national and international demand and are a good source of foreign exchange. These are the feature and importance of horticulture. There are 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. There are 12 points in future and importance of horticulture. बघा, तुम्हाला सगळ्यांनी पीडीएफ असेल, तुम्ही एकदा पुन्हा एकदा व्यवस्थित वाचा, तुम्हाला लगेच समजेल ते. देन नेक्स्ट पॉइंट इज प्रेझेंट स्टेटस ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप इंडिया. आता सध्याचं जे आहे हॉर्टिकल्चरचं कसं आहे बघा वातावरण. अकॉर्डिंग टू द डेटा प्रोव्हाइडेड बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया फॉर 2016 to 17, horticultural crop in India are beginning cultivated in 24 million hectares. किती 2016 आणि जो आहे डेटा त्यामध्ये जवळजवळ 24 मिलियन हेक्टर हे हॉर्टिकल्चर क्रॉपचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. Which is about 7% of India's total crop area. The annual horticulture produce is estimated around 295 million tons, which include 175 million tons of vegetable and 92 million tons of fruits in 2016 and 17. India is the largest producer of okra, that is a ladyfinger. Among vegetable, India ranks second in the production of potato, onion, cauliflower, brinjal and cabbage. In food, it is the largest producer of banana, mango, guava, lemon and papaya. Mango, walnut, grapes, banana and pomegranate are the major food exported, while onion, okra, bitter gourd, green chili, mushroom and potato have more exotic demand. Food and vegetable are mostly exported to the UAE. What is the long form of UAE? United Arab Emirates. Yes, once again. United Arab Emirates. Yes. United Arab Emirates. ठीक आहे. Then Bangladesh, Malaysia and Netherlands, Sri Lanka, Nepal, UK and Saudi Arabia. बघा, आपल्याकडे जे काय पीक होतं हे बरेच देशाबाहेर आपण त्याला जातो. विद्यार्थी मित्र, आपल्या इथे टाइम संपत आलेला आहे, फक्त 10 मिनिटं राहिलेला आहेत बरं का. रनिंग out of time. The meeting will end in 10 minutes. फक्त 10 मिनिट आलेला आहे. ठीक आहे. आतापर्यंत जे काही पॉइंट झालेले आहेत त्यामध्ये तुम्हाला काय अडचण बाळांनो?
No, sir. हा, तुमच्याकडे सगळ्यांकडे पीडीएफ आहे, एकदा फक्त व्यवस्थित वाचा, तुम्हाला लगेच समजून जाईल ते. आपण आज काय शिकलो? व्हॉट इज अ हॉर्टिकल्चर, हॉर्टिकल्चरची व्याख्या, देन व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ हॉर्टिकल्चर, अँड देन इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर, देन फीचर अँड इम्पॉर्टन्स ऑफ हॉर्टिकल्चर. ठीक आहे. देन प्रेझेंट स्टेटस ऑफ हॉर्टिकल्चर क्रॉप इन इंडिया. नाव हिअर इज वन टेबल the important horticultural crop and their growing region in India. आता बघा, भारत देशामध्ये बरेच असे देश ही नॉर्थर्न, वेस्टर्न अँड साऊथ, these are the region, म्हणजे क्षेत्र आहेत. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे वेगवेगळे क्रॉप्स आहेत. बघा, नॉर्थर्न मध्ये कोण कोण आहे? हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू अँड काश्मीर, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश, म्हणजे हा पूर्ण नॉर्थचा भाग आहे. त्यामध्ये कुठले कुठले बघा, मेजर हॉर्टिकल्चर क्रॉप्स: बॉटल गॉर्ड, मॅरीगोल्ड, ऍपल, पोटॅटो, ऍपल. नंतर सिट्रस फ्रुट्स म्हणजे लिंबू वर्गीय फळ, त्यामध्ये मोसंबी असेल, लेमन असेल. देन उत्तराखंड मध्ये पोटॅटो. देन उत्तर प्रदेश यामध्ये मँगो आहे, बनाना, पोटॅटो, स्वीट पोटॅटो. म्हणजे स्वीट पोटॅटो म्हणजे कुठलं रे? स्वीट, हा बरोबर. देन वॉटरमेलन, बॉटल गोर्ड, देन जास्मिन. हे सगळे कुठे होतात? तर उत्तर प्रदेशमध्ये, जास्त प्रमाणात उत्तर प्रदेशमध्ये हे जास्त आहे. देन राजस्थान मध्ये काय आहे? पुणे म्हणजे डाळिंब, ओनियन, जास्मिन, and then tuberose. These are the horticultural crops in northern region. Then western मध्ये बघा, वेस्टर्न मध्ये काय काय बघा, वेस्टर्न मध्ये छत्तीसगड, त्यामध्ये बॉटल ग्राउंड, रोज, गोवा, कोकोनट, ऑर्सनट, कॅशूनट. गुजरात, बनाना, पपया, सपाटो, पोमोग्रेनेट, पोटॅटो, ओनियन, टोमॅटो, रोज, मॉरिगोल्ड. देन महाराष्ट्र, मँगो, बनाना, ग्रेप्स, सिट्रस फूड, टोमॅटो, पोमोग्रेनेट, चिली, ओनियन, रोज. देन कॅस्टिनम, टोबेरोज, मॅरीगोल्ड. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे बरेच असे काय क्रॉप्स आहेत. देन मध्य प्रदेश, सिट्रस फूड, पपया, पोमेग्रेनेट, चिली, पोटॅटो, स्वीट पोटॅटो, ओनियन, बॉटल ग्राउंड, टोमॅटो. देन क्रिस्टनिझम, मॅरीगोल्ड. दीज आर द वेस्टर्न. आपण कुठे म्हणतो? वेस्टर्न मध्ये आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला परीक्षेमध्ये एखाद्या स्टेटचं नाव सांगतात आणि त्याचं तुम्हाला रिजनल कोणतं आहे हे देखील विचारतात. लक्षात ठेवा. फॉर एक्झाम्पल, उत्तर प्रदेशचं रिजनल काय आहे? तर नॉर्थर्न आहे. लक्षात ठेवा. मध्य प्रदेशचं काय आहे? वेस्टर्न आहे. काही वेळेस ते पण विचारतात. देन साऊथर्न म्हणजे खालचा भाग, त्यामध्ये आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ आहे, तमिळनाडू आहे, तेलंगणा. बघा, त्यामध्ये आंध्र प्रदेश मध्ये काय? मँगो, बनाना, ग्रेप, सिट्रस फूड, पपया, सपॅटो, पोमेग्रेनेट, कोकोनट, चिली, वॉटरमेलन, टोमॅटो, जास्मिन, टुबेरोज, मॅरीगोल्ड. In Karnataka, mango, banana, grape, papaya, potato, pomegranate, coconut, chili, onion, watermelon, tomato, rose, crescentism, jasmine, tuberose, marigold. In Kerala, banana, coconut, sweet potato, crescentism, jasmine. Tamil Nadu मध्ये banana आहे, papaya आहे, potato आहे, coconut, crescentism, jasmine and tuberose. In Telangana, mango, citrus fruit and टोमॅटो. देन ईस्टर्न, आता हा तिकडचा भाग झाला, कुठला? कोलकाताकडचा. त्यामध्ये अंदमान अँड निकोबार, त्यामध्ये आहे कोकोनट आहे. बिहार मध्ये मँगो, चिली, पोटॅटो, ओनियन, बॉटल ग्राउंड. वेस्ट बेंगाल मध्ये कोकोनट आहे, पोटॅटो आहे, स्वीट पोटॅटो आहे, वॉटरमेलन आहे, रोज, मॅरीगोल्ड. ओडिसा मध्ये काय आहे? कोकोनट, स्वीट पोटॅटो, वॉटरमेलन, बॉटल ग्राउंड. देन लास्ट रिजन इज नॉर्थ ईस्टर्न. नॉर्थ आणि ईस्टर्न मिक्स आहे बरं का, लक्षात ठेवा. त्यामध्ये काय? आंध्र प्रदेश, आसाम, मेघालय, सिक्कीम अँड त्रिपुरा.
आता बघा आपण खाल्लं त्रिपुरामध्ये काय पपया, अरेसोनट, देन तुरमुरिक म्हणजे काय रे? हळद. बरोबर. देन सिक्कीम मध्ये जंजीर आहे. देन मेघालयामध्ये पपया, अरेसोनट, जिंजर. आसाम मध्ये काय? बनाना, पपया, पोमेग्रेनेट, कोकोनट, टुबेरोस. These are the horticultural crops in different types of region. ठीक आहे, आपण इथं थांबूया. आज आपण बऱ्याच गोष्टीचा अभ्यास केलेला आहे. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो बघा, कुणीही जाऊ नका लगेच. रिवाइज करतो मी पुन्हा एकदा. आज आपण हॉर्टिकल्चर म्हणजे काय, ठीक आहे. मला एखादा कुणी मला व्याख्या सांगू शकता? सांगता कोण मला? व्हॉट इज मीन हॉर्टिकल्चर? सांगा कोणतरी मला एकदम. व्हॉट इज मीन हॉर्टिकल्चर? Horticulture is a science Yes. as well as Horticulture it is an an art of science production, as well as utilization. One by one, one by one. Horticulture is a science as well as it is an art of production, utilization and improvement of Ha. horticulture crops. ठीक आहे, ठीक आहे. And in horticulture, there is the fruits and vegetables, spices, and other products. बर. नेक्स्ट कोण सांगता तुम्हाला? गिरिराज sir. सांग राजकन्या. Horticulture is a science as well as an art of production, Yes. utilization and improvement of horticultural crops such Ah. as fruit and vegetables. ठीक आहे, बरेच आहे. व्हेजिटेबल आहे, स्पाइसेस आहे, कंडोमेंट आहे, ऑर्नामेंटल आहे, प्लांटेशन आहे, मेडिसिनल आहे, अरोमॅटिक प्लांट आहे. ठीक आहे, आता मला सांगा हॉर्टिकल्चर जो शब्द आहे तो शब्द कुठून आलेला आहे? हॉर्टिकल्चर जो शब्द आहे तो, Latin. हा त्याचे शब्द Latin for शब्द कुठले कुठले शब्द आहेत त्याचे? Hortus means garden and Ho- cultivator means cultivation. बरोबर. त्याला आपण Culture. हा गार्डन कल्टिवेशन आपण देखील म्हणू शकतो. ठीक आहे. देन फीचर अँड इम्पॉर्टन्स मध्ये आपण काय शिकलो? तर हॉर्टिकल्चर मध्ये आपल्याला काय, आपण इकॉनॉमिकली स्ट्रॉंग होऊ शकतो. त्यानंतर बऱ्याच कंपनीला आपण रॉ मटेरियल देऊ शकतो, आहे की नाही? त्यानंतर आपण त्यापासून बरेच सोर्स आपण आहेत. ठीक आहे, त्यापासून आपण न्यूट्रिएंट मिळू शकतो, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, फ्लेवर्स आहे, अरोमा आहे, डायटरी अँड फायबर्स आहे. देन इट बेनिफिट ऑल्सो हेल्थ, मेडिसिन. देन ऑल्सो इट प्रोटेक्ट फ्रॉम इन्व्हायरमेंट, त्याला पण आपण वापरू शकतो. ठीक आहे, असे काही बरेच त्याचे फायदे आहेत. त्यानंतर आपण त्याची प्रेझेंट स्टेटस सुद्धा आपण बघितलेला आहे. ठीक आहे, आपण इथं थांबूया. तुम्ही सगळ्यांनी पुन्हा एकदा वाचा. आणि मित्रांनो लक्ष ठेवा, तुम्ही जे हे काय सगळं हे करताय हे सगळं रेकॉर्ड होतं बरं का. मी तसा ऑप्शन ठेवलेला आहे. तुम्ही जे काय करताय, बोलताय, सगळं रेकॉर्ड होतंय. वाटलं तुम्हाला मी तुमच्या ग्रुपला टाकतो मी रेकॉर्डिंग कसं केलं ते, बरं का. Yes sir. रेकॉर्डिंग सगळं माझ्याकडे सॉफ्टवेअर घेतलं, ते पूर्ण मीटिंग रेकॉर्ड होत आहे. कोण अब्सेंट आहे, कोण प्रेझेंट आहे, सगळं दाखवत आहे. Yes sir. हा, त्यामुळं फक्त वेळच्या वेळेस येत जावा आणि फक्त जे काय सांगितलेलं आहे ते शिका, संपलं. ठीक आहे, ओके, गुड बाय. Yes, sir.